नमस्कार मैत्रिणींनो, घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये आता आपल्याला असं वाटतं आहे की जानकी ही जिंकणार आहे, पण असं कधीच होत नाही. जेव्हा जानकीच्या बाजूने काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह घडणार आहे तेव्हाच काहीतरी होतं. आजही तसंच झालेलं आहे. आता कोर्टामध्ये पूर्णपणे जानकीच्या साईडने रिझल्ट लागणार तेवढ्याच लगेच आता तिथे थिणगी टाकली आहे ऐश्वर्याने, आणि आता ऐश्वर्याने पूर्ण मालिकेचा उलथापालथच करून टाकलेला आहे. जे प्रेक्षकांना अपेक्षित होतं तसं न घडता आता वेगळंच काहीतरी घडणार आहे. ते आता जानकीच्या साईडने रिझल्ट लागणार तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या म्हणते, थांबा, मला काहीतरी सांगायचं आहे. आणि ऐश्वर्याचे जे वकील आहेत ते त्यांचा मोबाईल घेऊन एक व्हिडिओ जी आहे ना ती जज साहेबांना दाखवतात. आता जज साहेबसुद्धा ते व्हिडिओ बघून चकित होतात, कारण त्यामध्ये असं असतं, ज्या दिवशी ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न असतं ना त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये जे काही वाद झाले होते, ऐश्वर्या आणि जानकीमध्ये जी काही काठीणी लढाई झाली होती ती सगळी शूट झालेली असते. आणि लगेच ऐश्वर्या म्हणतात, बघा जज साहेब, माझ्यावरती किती ह्यांनी लोकांनी अत्याचार केला आहे, ह्यांनी हाणून मारून मला त्या घराच्या बाहेर काढलं आहे. आता तुम्हीच सांगा मी काय करणार. सगळ्यांना मी खोटे वाटते, पण माझ्यावरती काय काय अन्याय झाला आहे, हे काय काय छळ त्या लोकांनी माझा केला आहे हे मलाच माहिती. आता असं म्हणल्यावरती जज साहेबसुद्धा विचार करायला लागतात, कारण व्हिडिओच तसा होता, त्यामुळे जज साहेबांना विचार करायला भागच पडलं. तर जज साहेब म्हणते, आता ह्याची सुनावणी आपण पुढच्या तारखेला करू, असं म्हणून आता तिथे सगळे कोर्टाच्या बाहेर जातात. तर आता इथे जानकी, ऋषिकेश ह्या सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता ऐश्वर्या लगेच त्यांच्यासमोर येते आणि म्हणते, तुम्हाला वाटत होतं ना तुम्ही केस जिंकाल, पण बघा आता मी तुम्हाला परत कसं रडवते. नाही, तुमच्या रणदिवे कुटुंबाला मी रस्त्यावर आणलं ना तर माझं नाव ऐश्वर्या नाही. तर जानकी आता तिला चॅलेंज देते. ती म्हणते, तू माझ्या घराला कितीही त्रास दे, पण मी तुझ्या तावडीमध्ये कधीच माझ्या घरच्यांना सापडून देणार नाही. आमची बाजू सत्याची होती आणि सत्याच्या बाजूला जिंकायला वेळ लागतो. तू खोटं बोलून तुला वाटत असं तू जिंकलीस, पण नाही, खोट्याचा अंत हा होतच असतो. तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.